प्रचंडी काय काय ते हे केले, पण एवढं करून शेवटी तो आपल्या छत्रपतींवरती त्याचा विजय मिळाला का? नाही. आणि गुरुची आवश्यकता नाही. कोणत्याही पंडिताच्या आश्रित, कोणत्याही गुरूंच्या आश्रित, कोणत्याही पीठाधीशाच्या आश्रित जगदंबा नाही. मी असो अथवा कोणी असो. बगलामुखीचं जे काही नाव आहे त्या बगलामुखीचं नाव आहे ब्रह्मविद्या आणि ब्रह्मास्त्र विद्या. जेवढ्या कोर्ट केसेस होतात, कोर्टामध्ये आपल्या बाजूने निकाल लागावा म्हणून बगलामुखी साधना करतात. आपल्या न्यायापेक्षा त्या जगदंबेचं, त्या परमेश्वराचं न्याय हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. की जर समजा तुम्ही तुमच्या आयुष्यात बरोबर आहात, तुमचे इंटेन्शन सुद्धा बरोबर आहेत आणि तरीही तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आले, सगळं जग तुमच्या विरुद्ध गेलेलं आहे, पण तुम्ही बरोबर आहात, तर तुम्ही कुठल्या कोर्टामध्ये जाण्यापेक्षा, कुठे याचना करण्यापेक्षा त्या सुप्रीम कोर्टात जा. बरोबर. म्हणजे बगलामुखी. आणि तिथून जो न्याय निवाडा होईल तो अंतिम असेल. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करतो. आज आपल्या मंचावरती एका गूढ शक्तीविषयी चर्चा होणार आहे, जी दशमहाविद्येमधली 8वी आणि अतिशय महत्त्वाची अशा पद्धतीची शक्ती आहे, ते म्हणजे बगलामुखी देवी. बगलामुखी साधना, बगलामुखी देवी यांच्याबद्दल समाजामध्ये फार गैरसमज आहेत, किंवा असं म्हणूयात की पुरेपूर माहितीच याविषयी नाही. बगलामुखी देवी, बगलामुखी साधना म्हटलं की स्तंभन शक्तीची अधिष्ठात्री असं समजलं जातं. शत्रूचा विनाश करायचा असेल, शत्रूवरती विजय मिळवायचा असेल, कोर्टातून एखादा न्याय मिळवायचा असेल, किंवा स्वतःच्या वाचेवरती प्रभुत्व मिळवायचं असेल, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या धारणा बगलामुखी साधना म्हटलं की लोकांच्या डोक्यासमोर किंवा लोकांच्या डोक्यात येतात. परंतु हे खूप वरवरचं आहे असं जेव्हा मला कळलं, आणि आपण समाजामध्ये जेवढे काही या साधनेविषयी गैरसमज पसरलेले आहेत ते दूर करण्यासाठी म्हणून आजचा हा पॉडकास्ट आहे, असं मला पहिल्यांदाच सांगायला आवडेल. बगलामुखी देवी नेमकी कोण आहे, उत्पत्ती कशी झाली, साधनेची सुरुवात कशी झाली, तंत्रमार्गामध्ये या साधनेला किती महत्त्व आहे, योग्य पद्धतीने साधना केली तर त्याच्यासाठी कुठले फळं मिळतात, किंवा अयोग्य पद्धतीने किंवा चुकीच्या इंटेन्शनने बगलामुखी साधना केल्याच्या नंतर त्याचे सुद्धा दंड कुठले मिळतात, या सगळ्या प्रश्नाची विस्तृतपणे आणि सखोल अशा पद्धतीची उत्तरं आजच्या पॉडकास्टमधून आपल्याला मिळणार आहेत. एवढं छान पद्धतीनं सगळं जर वर्णन करायचं असेल तर आपल्याला पाहुणे, जे गेस्ट आहेत किंवा जे सांगणारे आहेत ते तेवढ्या ताकदीचे लागतात. म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्या मंचावरती आदरणीय मयुरेश विस्पुते गुरुजी यांना बोलावलेलं आहे. काही काळापूर्वी आपला काळभैरव आणि काळभैरव साधना हा पॉडकास्ट रिलीज झाला, तो तुफान चालला, लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे, आणि पुन्हा मागणी की गुरुजींना आपल्या मंचावरती बोलवा. पुन्हा बोलवायचं होतं, विषयी तेवढा गंभीर आणि गूढ हवा होता, म्हणून आम्ही या आजच्या पॉडकास्टसाठी बगलामुखी साधना, बगलामुखी देवी हा विषय निवडला आहे, आणि तो तेवढाच गूढ आहे आणि तेवढ्याच समर्पक पद्धतीने आजच्या या पॉडकास्टमधून आपल्यासमोर येईल अशी आशा बाळगतो. तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ गुरुजींकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला काय नवीन गूढ रहस्यमयी गोष्टी ऐकायला मिळतात त्या. गुरुजी नमस्कार. नमस्कार. जय श्री कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. श्री मात्रे नमः. कसे आहात? पुन्हा आपण एकदा भेटतोय. धन्यवाद. ओके. जास्त वेळ न घालता मी सरळ आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करतो, कारण इंट्रोडक्शन सर्वांना झालेलंच आहे आपलं. काय आहे बगलामुखी देवी, कोण आहे, आणि त्याच्याबद्दल थोडक्यात आता सुरुवातीला आपण ऐकून घेऊयात. बगलामुखी नाव म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळं कुतूहल आहे. हे आतापासून नाही तर पूर्वीपासूनच आहे. तंत्रशास्त्रामधल्या अनेक देवता यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातल्या 2 देवता अशा आहेत की त्याला संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्धी खूप जास्त मिळाली. त्यातलं एक नाव म्हणजे भगवती महाकालिका आणि दुसरं नाव म्हणजे जगदंबिका बगलामुखी. तर बगलामुखी विषयी आज इवन आपलं इन्स्टा असो, फेसबुक असो, यूट्यूब असो, प्रत्येक ठिकाणी तिच्याविषयी चर्चा होते आहे. तर शास्त्र काय आहे, काय केलं गेलं पाहिजे, यावरती माझी इच्छा होती की आपण आज आता बोलावं, म्हणून आपण आज बोलणं सुरू करूया. पण त्या अगोदर
हे जे काही ज्ञान आहे हे माझं नाही आहे, हे संपूर्ण गुरुमंडलाचं ज्ञान आहे. माझ्या जीवनामध्ये जे गुरु आले सगळ्यांना वंदन करून आज आपण आपला पॉडकास्टची सुरुवात करूया. श्री गुरुभ्यो नमः. ओम. श्रुती स्मृती पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यं कृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. तुमच्या आजचा जो आपला पॉडकास्ट आहे हा माझा पहिलाच, मी ह्या विषयावरती खूप सखोल बोलतो आहे, म्हणून सगळ्यांना एक नम्र विनंती करतो की एकदा तुम्ही पूर्ण पद्धतीने आज आपण हा विषय समजून घेऊया. दशमहाविद्या पहिल्यापासून पूर्वीपासूनच माणसाला वेगळं काही करण्याची लालसा पूर्वीपासूनच होते आणि दशमहाविद्या हे तंत्र क्षेत्रातलं किंवा तंत्र साधनेतलं सगळ्यात गूढ आणि गुप्त साधना मानल्या जातात आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या अँगल त्या साधनेचा भेटत जातो. बरोबर आहे ना. आपण पण म्हणतो की ज्ञानेश्वरी जशी आपल्याला समजते तस तो त्याचा अर्थ वेगळा कोणी पकडतो. तसंच इथे पण तसंच आहे. तंत्रशास्त्रातल्या दशमहाविद्या 10 अशा विद्या आहेत की ते माणसाचं जीवन परिवर्तन करणाऱ्या ठरतात. दशमहाविद्या अष्टम महाविद्या आहे, पण जोपर्यंत तुम्हाला महाविद्या कळणार नाही तोपर्यंत आपण पुढे नाही जाऊ शकणार. आपल्याला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी आली तर तुम्ही कालीचं करा, काही असेल तर तुम्ही कोर्ट केस झाली बगलामुखी करा. याच्यासाठी महाविद्या नाही आहेत. तर आज विद्या अविद्या अगोदर मूळ समजून घ्या. विद्येचा अर्थ असा आहे की माझं आत्मस्वरूप काय आहे, माझं आत्मचैतन्य कसं आहे, माझ्यातलं जे ब्रह्मतत्व आहे, जे ब्रह्मचैतन्य आहे ते मला समजण्यासाठी मी काय केलं गेलं पाहिजे, हे ज्ञान जे देतं त्याला विद्या म्हटलेलं आहे. आणि अविद्या म्हणजे काय, मला माझं अस्तित्वच माहिती नाही आहे. मग ते अस्तित्व बाह्य रूपाने असेल किंवा अंतरंगाने असेल किंवा चुकीचं माहिती असेल, म्हणून यापर्यंत जे पोहोचवतं ती अविद्या. आणि यांच्यापासून जी तुम्हाला स्वतःचं आत्मावलोकन आत्मसाक्षात्कार जी करून देते ती म्हणजे विद्या इथे सांगितलेली आहे. पण ह्या सगळ्या विद्येनंतर एक अशी पण विद्या आहे की जे तुम्हाला त्या ज्ञानाची अनुभूती करून देतं, त्याला महाविद्या म्हटलंय. बरोबर. विद्या हे फक्त ज्ञानाशी संबंधित असलेला शब्द तुम्हाला जरी वाटत असला, पण महाविद्या हा अनुभवाशी संबंधित शब्द आहे. म्हणून जोपर्यंत तुम्हाला ते स्वतःचं आत्मरूप दिसणार नाही, दिसण्याचा अनुभव होणार नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे नाही जाणार. यासाठी या 10 महाविद्या आपल्या तंत्रशास्त्रामध्ये त्यांची प्रधानता आहे. अष्टम महाविद्या बगलामुखी ही तंत्रशास्त्रामध्ये पूर्वीपासूनच खूप जास्त प्रचलित आहे. लोकांच्या मनामध्ये धारणा आहे की जसं तुम्ही सांगितलं की वाक सिद्धी का किंवा स्तंभन शक्ती, शत्रूचा नाश, नक्कीच तो तिचा बेनिफिट आहे, तो ते देते. पण त्याच्या अगोदर आपल्याला इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो की मुख्य तिचं नाव बगलामुखी नाही. तिचं वेदशास्त्रामधलं तिचं पहिलं जे नाव आहे ते आहे वल्गा. वल्गा सूक्त अथर्ववेदामध्ये प्रथम तुम्हाला सापडतं. वल्ग जेव्हा तुम्ही एक विधी आहे, आपल्या वैदिक जे काही सनातनी आहेत किंवा आपले कर्मकांड करणारे जे गुरुजी असतील त्यांना हा विषय माहिती असेल की एक रक्षोघ्न विधी म्हणून आपल्या याच्यामध्ये एक विधी केला जातो. त्यामध्ये रक्षोहण म्हणून जिथून सूक्ताची सुरुवात होते, या सूक्तामध्ये पहिल्यांदा वल्ग शब्द आपल्याला आढळतो. अथर्ववेद यामध्ये प्रथमतः देवीचं वर्णन आपल्याला आढळतं. वल्ग या शक्तीचा अर्थ असा होतो अंकुश, हिंदीमध्ये त्याला लगाम म्हणतात. अशी एक ऊर्जा की जी त्याच्यावरती सगळ्या शक्तीवरती तिचं कंट्रोल आहे, तिला अंकुश आहे. त्या अंकुश शक्तीलाच बगलामुखी म्हणतात, तिला वल्ग म्हणतात. नंतर वल्गचा अपभ्रंश होऊन बगलामुखी झालं. अनेक लोकांनी असाही अर्थ पकडला की ती बगळ्यावरती बसते म्हणून ती बगलामुखी. बगळ्याचा आणि बगलामुखीचा दूरपर्यंत संबंध नाही. वल्ग ही शक्ती अशी आहे. आता मी ॲज अ सायन्स तुम्हाला सांगतो, आपले जे ग्रह तारे नक्षत्र आहे हे एक वेगळ्या एक आपापल्या कक्षेमध्ये ते फिरत असतात
आतापर्यंत तुम्ही ऐकलं का की सूर्य यावरती आदळला, चंद्र यावरती आदळला. प्रत्येक जण आपल्या आपल्या कक्षेमध्ये फिरतो आहे आणि एक अशी ऊर्जा आहे की ते त्यांना त्या कक्षेमध्ये धरून ठेवते. त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो, कोणी काही म्हणतं. तर ही जी ऊर्जा आहे, स्तंभन कुणाचं? ग्रह, नक्षत्र, तारे, अशी एक ऊर्जा आहे की ती ब्रह्मांडाला एक कक्षेमध्ये बांधून ठेवते. तीच म्हणजे वल्गा. सायन्स प्रूव्ह आहे. तुम्ही आपले वेदशास्त्र किंवा आपले तंत्रशास्त्र तिला वेगळ्या नावाने बोलत असतील, पण सायन्स तिला त्या फोर्सने ओळखतात. म्हणून ही जी वल्गा आहे ही म्हणजे तीच शक्ती आहे. प्रत्येक ब्रह्मांडाची शक्ती, प्रत्येक ग्रह, तारे, नक्षत्र किंवा मानवीय शक्ती हे तो त्या ठिकाणी अडिग राहिला पाहिजे, यासाठी जी शक्ती काम करते ती म्हणजे बगलामुखी, तीच म्हणजे वल्ग. वल्गाचा आपल्या शरीरामध्ये सुद्धा अशी एक ऊर्जा आहे की तुमचं शरीर बॅलन्स होतं. आता मी जरी तुमच्याशी बोलतोय पण माझी दृष्टी तुमच्याकडे असली तरी माझा हात हलतोय, विशिष्ट क्रिया चालली आहे. आणि जेव्हा ही क्रिया होत असते एक वेगळा फोर्स आहे, इलेक्ट्रिक फोर्स आहे आपल्या बॉडीमध्ये, जो आपला मेसेज शरीराच्या प्रत्येक अंगाला देत असतो. हीच एनर्जी म्हणजे वल्गा आहे. ती तुम्हाला जसं आपलं पिंडी ते ब्रह्मांडामध्ये कोण गोष्टी चराचर कसं चालणार ह्यासाठी जी एनर्जी काम करते, तुमच्या बॉडीमध्ये जी एनर्जी काम करते तीच म्हणजे वल्गा, तीच म्हणजे बगलामुखी. अथर्व वेदामध्ये तिच्याविषयी खूप डिटेल्स आपल्याला तिचे सूक्तम आदी आढळतात. त्यानंतर ज्यांनी जर कधी तुम्ही शास्त्राचा अध्ययन केला तर सगळ्यात डिटेल तुम्हाला यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मिळतं. सांख्यायन ऋषीने ह्या देवीचा शोध प्रथमता लावला असं अनेकांचं मत आहे. सांख्यायन शास्त्र जेव्हा तुम्ही अभ्यासलं, सांख्यायन तंत्र जर कधी तुम्ही अभ्यासलं, त्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती, जीव उत्पत्ती सांगितलेली आहे. आणि सांख्यायन ऋषींनीच वल्गामुखीबद्दल सगळ्यात जास्त प्रथमता सांख्यशास्त्र त्याचाच एक पार्ट आहे. आणि सांख्यायन तंत्रामध्ये तुम्हाला व्याप्ती बगलामुखीची खूप जास्त दिसते. नंतर अनेक ग्रंथ, रुद्र यामल असेल, ब्रह्म यामल, मी अगोदर तुम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या ग्रंथामध्ये बगलामुखी विषयी तुम्हाला डिटेल्स माहिती पडते. आणि वल्ग आपल्या जीवनामध्ये मी बघा 10 ह्या महाविद्या आहेत. तुमच्या स्वार्थासाठी ह्या महाविद्या नाही आहेत. ह्या महाविद्या आहे तुमचा आत्म उत्कर्षासाठी, परमार्थासाठी, आत्मचैतन्य, ब्रह्मचैतन्य समजावं यासाठी. आता आपण दोन अँगल बघूया. एक लौकिक अर्थही बघूया आणि एक पारमार्थिक सुद्धा अर्थ बघूया. स्तंभन आहे. स्तंभन कसलं? जोपर्यंत माझ्या विकारांचं आणि विचारांचं स्तंभन होणार नाही तोपर्यंत मला माझं आत्मदर्शन होणार नाही. म्हणजे त्याच्यावरती विजय म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी त्याला थांबवून ठेवणं. जर कधी वाहतं पाणी आहे ते जेव्हा शांत होईल तेव्हाच मला माझं आत्मस्वरूप दिसेल ना. म्हणून या सगळ्या जो काही प्रवाह, मायेचा जो काही प्रपंच रचला गेलेला आहे, त्याच्यामुळे माझ्या मनावरती अनेक विचार येत आहेत. त्या विचारांना स्तंभित करणं, थांबणं आणि माझं आत्मावलोकन करणं, यासाठी या महाविद्या आपल्याला सांगितली जाते. आणि ती पहिल्यापासूनच तिला इतका प्रचार यासाठी मिळाला की ही विद्या एकमेव अशी विद्या आहे बगलामुखी की ती त्वरित क्षणात काम करते. क्षणात तिचे तुम्हाला रिझल्ट मिळतात. का रिझल्ट मिळतात? कारण की ती आपल्या जीवनाशी कनेक्ट आहे ना, ती बाहेर कुठे गेलेली नाही. आता अनेक कथा आहेत, त्याच्यावरती पण आपण विस्तृत पद्धतीने बोलूया. सगळ्यात अगोदर असं सांगितलं जातात, आपण थोडंसं पौराणिक संदर्भ जर कधी घेतला तर कळेल की 2 अशा कथा सांगितल्या जातात प्रसिद्ध उत्पत्तीच्या. की एक असे राक्षस होता की त्या राक्षसाला वरदान होतं की तो जे काही बोलेल ते होईल. हे त्याला ब्रह्मदेवाकडनं वरदान मिळालं. त्यावेळी त्याने आता सृष्टीचा विनाश त्याच्यातून त्याने सिद्ध केला. त्यावेळी सगळ्या ब्रह्मादिक सगळ्या लोकांनी त्या शक्तीचं आवाहन केलं आणि मग नंतर ती जगदंबा प्रकट झाली आणि त्या जगदंबेने त्या जो असुर आहे त्याची जिव्हा खेचली आणि आपल्या हातामध्ये असलेल्या मुद्गरनं त्याची जिव्हाचं छेदन केलं, कापलं. म्हणून त्या ठिकाणी तिची उत्पत्तीची कथा ती सांगितली जाते. दुसरी महत्वाची कथा अशी सांगितली जाते की ह्या सृष्टीवरती असं वादळ आलं किंवा असं संकट आलं, अशी संहार तिथे तयार झाला की ज्यातून सृष्टीचा विनाश व्हायला सुरुवात झाली. आणि ह्या सृष्टीचं पालन करता भगवान श्रीहरी विष्णू. तर विष्णूंनी हरिद्रा सरोवर,
गुजरात सौराष्ट्र देशामध्ये कुठेतरी ते ठिकाण आहे. ते अजूनही त्याचा शोध लागलेला नाही. हरिद्रा सरोवराजवळ त्या जगदंबेची आराधना केली, त्या ब्रह्मविद्येची आराधना केली आणि त्या हरिद्रा सरोवरातून जगदंबिका ही प्रकट झाली. तीच म्हणजे बगलामुखी. त्यावेळी तिने जो काही जे वादळ होतं ते थांबवून ठेवलं, त्याला बंधन घातलं, त्याला अगदी काय करून टाकलं, त्याला पूर्ण स्तंभित केलं, त्याच ठिकाणी थांबवून ठेवलं आणि सृष्टी परत एकदा आपल्या रचनेशी सुरू झाली. असं म्हटलं जातं की जगदंबेची जी साधना आहे ही सर्वप्रथम भगवान श्री हरी विष्णूंनी केली, म्हणून त्यांनी सुद्धा पितांबर धारण केलेलं आहे आणि असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ही त्याची उत्पत्तीची आपल्याला मुख्य कथा सापडते. जसं तुम्ही आता सांगितलं की बगलामुखीची जी पहिली साधना आहे ते श्रीहरी विष्णूंनी किंवा ब्रह्मदेवाने, दुसऱ्या कथेमध्ये ब्रह्मदेवाने केलं आणि हे फार गूढ आहे. म्हणजे आता जी कथा सांगितली की पूर्ण सृष्टीचा विनाश होईल इतकं मोठं वादळ आलं आणि आता ते वादळ कुणीही थांबू शकत नाही, म्हणून श्रीहरी विष्णूंनी जगदंबेची आराधना केली आणि बगलामुखी देवी प्रकट होऊन ते सगळं थांबवलं. मला तरी याचा लौकिक अर्थ असाच वाटतो की तुमच्या आयुष्यात जेव्हा सगळं काही संपतंय असं वाटेल तेव्हा जर बगलामुखी आल्या किंवा मग ते आंतरिक स्वरूपात असो किंवा बाह्य जगात असो तर ती साधना फलित होऊ शकते. असं मला एक थोडंसं त्याच्यातून कॉन्टेक्स्ट मिळतोय किंवा मला तसा आधार वाटतोय. साधना सगळ्यात पहिली आपण विष्णूंनी केली असं सांगितलं, परंतु ही लौकिक अर्थाने पुढे एक पद्धतीने ही साधना केली पाहिजे. किंवा सर्वात महत्वाचं की मी पॉडकास्टच्या सुरुवातीलाच सांगितलं की थोडेसे गैरसमज आहेत. स्तंभन शक्ती, शत्रूवर विजय, न्यायालयातले मॅटर हे करायचे असतील, राजकारणी असतील, या शक्तीचा वापर करतात किंवा ही साधना करतात असं म्हटलं जातं. पण जे तुम्हाला कळलं आतापर्यंत की बगलामुखी साधनेचे मुख्य साध्य काय आहेत किंवा कशासाठी बगलामुखी साधना करायची? खूपच सुंदर प्रश्न. आणि महाविद्या तर हा विषय अनुभवाचा विषय. मला जरी ह्या क्षेत्रामध्ये 12 वर्ष झालेत तरी देखील मला असं वाटतं मी अजूनही साधक आहे आणि भविष्यातही साधकच राहणार. परंतु या विद्येची जी प्रचार जो केला हा भगवान नारद ऋषींनी केला. जेव्हा तुम्ही बगलामुखीचं स्तोत्र किंवा बगलामुखीचं जर तुम्ही साधना केली तर तिथे उल्लेख येतो की नारद ऋषींनी सगळ्यात अगोदर, नारद ऋषीच ह्या बगलामुखी महामंत्राचे द्रष्टा ऋषी म्हणून मानले जातात. आणि नारद ऋषी म्हणजे आज जसं आपल्या टीव्ही किंवा चॅनलवरती जसे नारद दिसतात ते नारदाचा तो अर्थ नाहीये, फार म्हणजे ते विकृतीकरण केलेलं आहे. नारद म्हणजे एक प्रकारचं कम्युनिकेशन्स एनर्जी आहे, ते कम्युनिकेशन्स असणार ती ऊर्जा आहे. आणि जेव्हा आता बघा किती सुंदर अर्थ आहे, ज्यावेळी तुम्ही एखादी सत्ता, एखाद्या गोष्टी किंवा एखाद्या वरती तुम्हाला प्रभुत्व कसं किंवा तुम्ही त्या सृष्टीची रचना करतात. अगदी साधं समाजातलं उदाहरण मी देतो. एखाद्या राजकीय सत्ता स्थापित होते, पण राजकीय सत्ता स्थापित झाल्यानंतर अनेक काही विषय तिथे सुरू होतात. आता मागे श्रीलंकेमध्ये झाला, म्हणजे सत्ता जरी स्थापित झाली तरी सत्तेच्या अंतर्गत अनेक विकृती तिथे निर्माण झाल्या. त्यावेळी शक्तीच त्या सत्तेला ग्रसित करण्याला प्रयत्न करायला सुरुवात करते. ही प्रकृतीने तयार केलेली रचना आहे, बरोबर. म्हणजे प्रकृतीला ग्रासण्याची प्रकृतीच आपल्या याच्यामध्ये तयार होते. आणि आपल्या जीवनामध्ये पण तसंच आहे. आपण लग्न करतो, सगळं काही संसार करण्याचं खूप चांगलं रचना करतो, पण त्याच स्त्रीशी तुमचे विवाद सुरू होतात, तीच तुम्हाला कोर्टात खेचते. एक संसार तुम्ही तिच्याशी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण जीवनामध्ये तो पण बाजू आहे ना. प्रत्येक ठिकाणी म्हणजे माणूस स्त्रीवरती अत्याचार करतो असं नाहीये ना, दुसरी बाजू पण आहे. म्हणून हा जो विषय आहे प्रपंचामध्ये, ह्या घटना तुमच्या समोर येणार, जे शक्ती तुम्ही निर्माण केलेली आहे ती तुम्हाला संहार करण्यासाठी ती विकृत होऊन तुमच्या समोर सुद्धा प्रकटीकरण करणं तिचं होतं. अशा घटना होतात. हेच याला थांबवण्याची जी शक्ती आहे, कंट्रोलिंग पॉवर, मी म्हटलं तुम्हाला लगाम, अंकुश शक्ती आहे. मी जर कधी गाडी चालवतो तर मला ब्रेक सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. पण जी सृष्टी चालते, ह्या ज्या काही घटना घडत आहे त्याच्यातली अंकुश शक्ती म्हणजे पितांबर आहे, बगलामुखी आहे. बगलामुखीचं जेव्हा तुम्ही साधना करतात तेव्हा तुम्हाला पिवळं वस्त्र धारण करणं गरजेचं असतं. का पितांबरा का सांगितलेलं आहे? बघा, लोखंड तुम्ही कितीही काही करा, लोखंडाचं जो काही स्वरूप आहे ते चेंज होत नाही.
पण सोनाला बनायला कित्येक भूगर्भातच सोनं बनतं. आजपर्यंत तुम्ही ऐकलं का की लॅबमध्ये सोनं तयार झालं? आजपर्यंत ऐकलं का नाही? भूगर्भामध्ये जेव्हा हजारो वर्ष तो धातू परिवर्तित होतो तेव्हा सोनं तयार होतं. जी काही बगलामुखीची साधना आहे ही माणसाला पूर्ण परिवर्तन करते. हे दाखवण्यासाठी तिला पितांबरा म्हटलेलं आहे. जिचं शरीरच सौवर्णासन संस्थितांत्रिनयना पीताशुकोल्लासिनीं हेमाभांग सुरुचि शशांक मुकुट सचंपकस्त्रगयुतां हस्ते मुद्गरपाशबद्धरसणां सविभ्रतीं भूषणैः व्याप्तांगीं बगलामुखीं त्रिजगतां संस्तंभिनीं चिंतयेत. जेव्हा ती प्रकट झाली तिचं संपूर्ण शरीर हे सोन्याच्या आभासारखं प्रकटित होत होतं. तिघी जगामध्ये म्हणजे तुमचं मनुष्य लोक असेल, देवलोक असेल, पाताळ असेल, या तिन्ही लोकांमध्ये तिचा पीतवर्णाचा आभा विष्णूंसमोर प्रकट झाला. किती ती सुंदर रचना. चंपक पुष्प आहे ना तिच्या गळ्यामध्ये, चंपकाचं पुष्प, देवीला चंपक पुष्प अत्यंत प्रिय आहे. काय आहे की तुम्ही तुमच्या जेव्हा बगलामुखीची उपासना तुम्ही करणार, उपासना तुमच्या जीवनामध्ये येते, तुमचा कार्याचा दरवळ हा तसाच असतो. अनेक फुलं आहेत पण चंपक परत नाही होत, त्याचा एक वेगळा दर्जा आहे. तर तुमच्या जीवनामध्ये जेव्हा मा पितांबरा येणार तेव्हा तुमचा कार्याचा दरवळ हा तसाच होतो. आणि हिची उपासना का करणं गरजेची तुम्हाला माहिती का? हिला इतकी प्रसिद्धी का मिळाली? त्याचं मुख्य कारण असं, दोन मुख्य कारण आहे. आता मी तुमच्याशी बोलतो आहे बरोबर, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा राहत आहात तर तुम्ही एकटे राहत आहेत का? नाही. तुमच्या समोर तुमचे आई वडील सगळं काही आहे बरोबर. तुमच्यावरती काही झालं तर ते धावून कोण येणार आहेत? त्याच शक्ती येणार आहेत. तसं मा पितांबराचं जे काही आवरण मंडल आहे, तिचं जे यंत्र आहे, जे तिचं चक्रमंडल आहे, बगलामुखी चक्रमंडल, या बगलामुखीच्या चक्रमंडलामध्ये अपराजित नावाची देवता आहे. अपराजिता तिला म्हटलं जातं. ही जेव्हा तुम्ही त्या शक्तीची उपासना करता तर ह्या सगळ्या शक्ती साधकांच्या सोबत अगदी सक्षमपणे उभ्या राहतात. त्यामुळे तो व्यक्तीचा पराजय होणं असंभव आहे. त्यामुळे पराजित जी नाही झाली अशी विजयश्री अपराजिता ही शक्ती असल्या कारणाने प्रत्येकाला विजयश्री पाहिजे ना, प्रत्येकाला विजय पाहिजे. विजय असं कोणता क्षेत्र नाही की त्या ठिकाणी त्याला विजय नको. काम क्रोधावरती पण विजय मिळवायचा आहे ना, तिथे पण विजय आला. आपल्या स्वतःच्या स्वरूप समजण्यासाठी तुम्हाला अनेक विकारांच्या पायऱ्या ओलांडायच्या आहे, त्याच्यावरती पण तुम्हाला विजय मिळवायचा आहे. यासाठी ह्या विद्येला खूप अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं, कारण की ती अपराजिता शक्ती मानली जाते. वेगवेगळ्या ऋषीमुनींनी तिची साधना केली आणि राजसत्ता देणारी देवता आहे. जगदंबिका बगलामुखी ही एकमेव अशी देवता आहे की जिची उपासना तंत्रशास्त्रामध्ये 3 प्रकारच्या युनिव्हर्सिटी किंवा 3 प्रकारचे प्रभाग आहे. जसं आपण म्हणतो ना की मराठी साहित्य विभाग एक वेगळा आहे, विज्ञान विभाग एक वेगळा आहे, एक युनिव्हर्सिटीचं एक डिपार्टमेंट असतं. तसं तंत्रशास्त्राच्या शक्ती उपासनेतले 3 मुख्य डिपार्टमेंट आहेत. पहिलं आहे श्रीकुल, दुसरं आहे कालीकुल आणि तिसरं आहे दुर्गाकुल. श्रीकुल म्हणजे अगदी सात्विक देवतेंच्या उपासना, ललिता त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, जगदंबिका, कमलात्मिका यांची उपासना आहे. आणि कालीकुलामध्ये काली, तारा, छिन्नमस्ता, धुमावती, त्रिपुरभैरवी आदींची विद्या आहे. पण एकमेव थोड्या गूढ आहेत, पण एकमेव बगलामुखी अशी देवता आहे की जी श्रीकुल म्हणजे सात्विकतेतून पण तिची साधना केली जाते. दुसरं म्हणजे तिला कालीकुलातून सुद्धा तिची साधना केली जाते. म्हणजे 2 मतप्रवाह, 2 ऊर्जा, एक सृष्टीला पालन करणारी किंवा सृष्टीला निर्माण करणारी ती एक ऊर्जा, आणि एकीकडे संहार, डिस्ट्रॉय करणारी. या दोघांचं पण ताळमेळ समजणं गरजेचं आहे ना. जोपर्यंत दोघी ऊर्जेंचं ताळमेळ होणार नाही तोपर्यंत ह्या सृष्टीचा संसार चालणार आहे का? नाही. म्हणून तो अर्थ तिथे जोडला गेला की श्री हरी विष्णूंनी तिची साधना केली. दोघी सांभाळणं गरजेचं आहे ना, दोघी गरजेचे आहे. हे सांगण्यासाठी या सगळ्या कथा तिथे सांगितल्या जातात आणि म्हणून तिला एवढी प्रसिद्धी मिळाली. ॲक्सिलेटर ब्रेकवरती जेव्हा आपला प्रभुत्व येईल तेव्हाच तुम्ही गाडी व्यवस्थित पद्धतीने चालवू शकता. जेव्हा वाईट विचार, बघा तंत्रशास्त्रामध्ये केव्हाही अनेक लोक म्हणतात की तुम्हाला काम विकाराचं दमन करायचं आहे, क्रोधावरती दमन करायचं आहे. तंत्रशास्त्र तसं सांगत नाही.
आता एका ठिकाणी मी पाहिलं होतं, कोणीतरी म्हटलं की गणपतीचा जो मंत्र त्याच्या गणपती हे वशी करण्यासाठी केला जातो पहिल्यापासूनच, पण तंत्रशास्त्र अशासाठी नाही आहे. तंत्रशास्त्रामध्ये सांगितलं आहे, स्पष्ट आहे की तुम्हाला त्या गोष्टीचं दमन नाही करायचं, त्यावरती तुम्हाला प्रभुत्व करायचं आहे. आज जर कधी मी समाजामध्ये उभा राहतोय आणि मी जर कधी कुठे रस्त्यावरती चालतोय, माझ्यासोबत चुकीचं होतंय, मला तिथे क्रोध गरजेचा आहे. मी तिथे अहिंसावादी नाही होऊ शकत. मला क्रोध आला पाहिजे, पण माझ्यावरती क्रोधाचं नियंत्रण नसावं, त्या क्रोधावरती माझं नियंत्रण असावं. ही नियंत्रण शक्ती म्हणजे मा बगलामुखी आहे. काम म्हणतो आपण, काम भावना. आज जर कधी काम भावना आज नसेल, सृष्टी उत्पत्ती कशी होईल? पण त्याच्या आहारी न जाता त्याच्यावरती माझं नियंत्रण असावं. हे नियंत्रण शिकवतं कोण? तंत्र शिकवतं. तेच म्हणजे बगलामुखी, अन्य दुसरं तिसरं काही नाही. खूपच डे टू डे लाईफमध्ये आता तंत्राच्या मार्गावरती तर आपण थोड्या वेळाने जाऊयात, पण मला असं वाटतं की कोणी साधना करायला पाहिजे, किंवा कधी कधी काय होतं की प्रत्येक देवतेचं म्हणा किंवा उपासना म्हणा किंवा उपासना पद्धती म्हणा, ते दैवत, ती उपासना पद्धती, एखादा गुरु त्या अमुक एक व्यक्तीला निवडतो असं म्हटलं जातं आपल्या याच्यामध्ये. तर बगलामुखी साधना सुद्धा कोणासाठी एखादी अनुकूल असते किंवा कुणी केली पाहिजे, की बगलामुखी देवीच ते निवडते त्या साधकाला, असं काही आहे? हो, तंत्रशास्त्रातली कोणतीही देवता तुम्ही सहज अशी त्या साधना करू शकत नाही. ठीक आहे, त्याला ज्योतिषीय सुद्धा काही पैलू आहेत, काही ग्रहदशा अशा असतात की त्याच ठिकाणी त्या देवता तुम्हाला फलीभूत होते, परंतु त्याचे काही लक्षणं दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं, आपण जसं तुम्ही एक जर कधी डॉक्टर आहात, तुम्हाला माहिती असेल होमिओपॅथीमध्ये एक ट्रीटमेंट आहे की ट्रीटमेंट बेस अगोदर लक्षणावरती होतं, की तुमचे लक्षणं काय आहे, तुमच्यासोबत काय होतं, त्याच्यावरतून तुम्हाला मेडिसिन दिली जाते. तंत्रशास्त्र तसंच आहे, तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतं आहे त्याच्यावरती तुम्हाला दैवत हे ठरत असतात. जर कधी तुमच्या आयुष्यामध्ये शत्रू, 2 प्रकारचे शत्रू असतात. आता मुख्य मुद्दा परत तिच्यावरती आलो की प्रसिद्धी कशी मिळाली, बगलामुखी काय करते. आज जर कधी तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये कार्य करतायत, तर त्या क्षेत्रामध्ये सगळ्यात अगोदर तुमची बदनामी होणं सुरू होते. सृष्टीचं एक तत्व आहे, जितका प्रचार होणार तितका अपप्रचार होणार. 2 प्रवर्ग आहे. प्रभू श्रीरामचंद्रांना चांगलं मर्यादा पुरुषोत्तम मानणारे पण आहे, त्याच्या विरुद्ध दुसरं मतप्रवाह, त्यांच्या चरित्रावरती आक्षेप करणारे, अस्तित्वावरती प्रश्न उचलणारे देखील आहेत. 2 मतप्रवाह आहे. पण असेच मतप्रवाह जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रचार तुमचा होतो, सगळ्यात अगोदर तुमची बदनामी केली जाते, तुमच्याविषयी चुकीची वाच्यता केली जाते. आपल्या बुद्धीचे अनेक स्तर आहेत. जर कधी तुम्ही ह्युमन सायकोलॉजीचा जर कधी अभ्यास केला, त्याच्यामध्ये सांगितलं जातं की आपण आपल्या बुद्धीमध्ये जेव्हा एखाद्या विषयी राग येतो, ठीक आहे, एखाद्या विषयी राग हा भाव तुमचा उत्पत्ती त्याची होते, तर सगळ्यात अगोदर तुम्ही त्या माणसाचं कौतुक नाही करत. तो आपला बुद्धीवरती वाचाचा प्रभाव आहे ना, मग तुम्ही सगळ्यात अगोदर तो निगेटिव्ह गोष्ट तुम्ही बोलणं सुरू करतात. तो तुमच्यातला द्वेष, तुमच्यातला राग त्या व्यक्तीप्रती तयार झालेला, हा तुमच्या वाणीतून बाहेर पडतो. बरोबर. म्हणून आज तुम्ही जे मोठे मोठे असतील, मोठे मोठे राजकीय नेते असतील, म्हणजे कोणीही घ्या, अगदी तुम्ही उद्धव साहेबांचं जर नाव घेतलं, राजसाहेब असतील, शिंदे साहेब असतील, फडणवीस असतील, कोणीही असू देत, जितकी त्यांची राजकीय, त्यांचे सगळे कोणीही मोठा नेता असतील, बिझनेस कार्यकर्ते असतील, एकीकडे चांगलं बोललं जाणार, एकीकडे उलट बोललं जाणार. राजाच्या सुद्धा कार्यावरती आक्षेप घेणारे लोक आहेत. ही समाजाची मानसिकता आहे. मग बगलामुखी सगळ्यात जास्त वाणीवरती का प्रभाव करते, की जो चुकीचा प्रचार केलाय त्याला सगळ्यात अगोदर ती थांबवते म्हणजे काय, त्याला बदनाम करते का? नाही, बदनाम नाही करत. काय होतं, ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला पुढे जायचं आहे, सगळ्यात अगोदर जी तुमच्याविषयी जी चुकीची धारणा केलेली आहे, त्याच्याविषयी वाईट बोलणाऱ्याची वाचा वाचा स्तंभित करण्यापेक्षा त्याचे विचार स्तंभित करणं. बगलामुखी त्या शत्रूवरती काम नाही करत, त्याच्या विचारांवरती काम करते. बघा, तुम्हाला काय जो विषय सांगतोय तो जेव्हा तुम्ही जगदंबेची उपासना करता, तिथे शब्द येतो बुद्धी, त्याच्या बुद्धीवरती ती काम करते, त्या व्यक्तीवरती काम नाही करत. लोक म्हणतात बगलामुखी साधना केली तर शत्रूचं असं होईल तसं होईल, त्याचं काही नाही होत. हा, शत्रू तितका प्रबळ असेल
तशी आवश्यकता असेल तर जगदंबा ती सुद्धा करायला सक्षम आहे, परंतु त्या शत्रूची ती आई नाहीये का? त्याच्यासाठी ते की अनंत कोटी ब्रह्मांडाची ती जननी आहे. तर मग जो शत्रू तुम्हाला आज जो शत्रू दिसतोय तो कुणाचाही मित्र आहे ना, तो कुणाचा तरी मुलगा आहे ना. विचार मारण्याचं काम. तर देवी सगळ्यात अगोदर वाईट विचार, दूरबुद्धी स्तंभिनी आहे, त्याचा विचारच बदलवते. हेच आहे, दुसरं तिसरं लक्षण काही नाही पितांबरेचं. सगळ्यात अगोदर ती करते. वाचा, आज अनेक चुकीच्या धारणा समाजामध्ये पसरवल्या जातात. आज आम्ही जरी घेतलो तरी मी ज्या लोकांना कधी भेटलो नाही, ज्या लोकांना पाहिलं आणि जसं नाव होणार तसं चुकीच्या वाच्यता पण लोक करतात. तर मग अशा प्रसंगावेळी जगदंबेची उपासना खूप फलीभूत होते आणि ज्वलंत तो विषय अगदी त्रेतायुग, सतयुग पासून, द्वापर युग पासून ह्या काळामध्ये सुद्धा. जर कधी तुम्ही देवी पुराण वाचलं, ठीक आहे, श्रीमद देवी भागवतामध्ये सुद्धा हा उल्लेख आहे की जो पहिला जो अध्याय आहे, जे काही पहिल्यातले जे काही अध्यायामध्ये वर्णन आहे की भगवान श्रीकृष्णांवरती सुद्धा चोरीचा आळ जेव्हा लागला होता तेव्हा समाजामध्ये एक वेगळी इमेज तयार झाली होती. हे कशासाठी आहे? हे दाखवण्याचं की त्यावेळेची जी जशी विचारसरणी आहे ती आजही असणार आहे, उद्या पण असणार आहे. मग हे ज्वलंत उदाहरण आणि याच्यावरती काम करण्यासाठी ही विद्या खूप त्वरित फलदायी आहे, म्हणून तिला इतकी जास्त प्रसिद्धी मिळाली. हा त्यामागचा सगळ्यात मोठा इतिहास. तर तुमच्या जीवनामध्ये जर कधी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जे आहात ते समाजापर्यंत पोहोचलं नाहीये, चुकीच्या तुमच्यावरती आक्षेप लागलेले आहेत, आणि आज आता तुम्ही जर कधी चांगल्या वकिलांना भेटलात तर आपल्याकडे निर्णय का लागत नाही माहिती का? आपली न्याय व्यवस्था खूप चांगली आहे, ठीक आहे, परंतु चुकीच्या लोकांना मिळालेलं कायदेशीर सपोर्टमुळे अनेक केसेस या पेंडिंग आहेत. हे तर जगजाहीर आहे, याला तुम्ही कोणी आक्षेप घेऊ नाही शकत. वकिलाचं पण त्याचं कार्य आहे ना. वकील काय आहे? समोरचा जो फिर्यादी आहे त्याला वाचवणं हे त्याचा धर्म आहे, बरोबर. पण ते सत्य का चुकीचं हे तो बघणार नाही. खूप क्वचित असतील जे त्याच्यावरती बघतील, ठीक आहे, पण तो त्याचा तो धर्माने तो व्यवस्थित वागतोय ना. त्याचा धर्म आहे की समोरच्या फिर्यादीला वाचवणं. आणि न्यायमूर्तीचं मुख्य काम आहे की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. म्हणून मला असं वाटतं की तंत्र क्षेत्रामध्ये जी जगदंबिका बगलामुखी आहे ही न्याय करणारी आहे. म्हणून लोकांची बघा धारणा ती आहे. लोक अजूनही आपण म्हणतो ना की जे तुझं झालं नाही ते आम्ही कोर्टात बघू, पण कोर्टाची सुद्धा अपेक्षा सुटली की त्यांना माहिती की जगदंबा किंवा परमेश्वराचं कोर्ट असं आहे. बगलामुखी साधना खूप कारण की ती सत्याची देवता आहे. सगळ्यात अगोदर हे विसरून चालणार नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, इतिहासाचं उदाहरण देतो. मी माझं स्वतःचं कधीही सांगत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा इतिहास या विद्येला सुद्धा लाभला गेलेला आहे की जयसिंग राजे, माहिती तुम्हाला, मिर्झा राजे जयसिंग, ह्या राजाने आपल्या छत्रपतींना हरवण्यासाठी बगलामुखीची साधना केली. किती शतचंडी, सहस्त्रचंडी, काय काय ते हे केले. पण एवढं करून शेवटी तो आपल्या छत्रपतींवरती त्याचा विजय मिळाला का? नाही. का? कारण की त्यांचं इंटेन्शन, ध्येय पवित्र होतं. तर मला जे लोक काही करत असतील त्यांना मी नम्र विनंती करतो की हे उदाहरण लक्षात ठेवा. अनेक लोक मला फोनवरती सांगतात की गुरुजी आमची कोर्ट केस चालू आहे आणि आमचा शत्रू किंवा जे आमचे विरोधक आहे हे बगलामुखी करतायत. मला त्यांना हसू येतं की नाही, ती न्याय करता आहे. तिला सत्य असत्य तिला बरोबर माहिती आणि ती बरोबर न्याय करते. तुम्ही जर कधी असत्याने वागत असाल, तुम्ही चुकीचे असाल आणि त्या ठिकाणी ही विद्या कधीही लाभकारी ठरत नाही. तुम्ही कितीही त्याला हवन करा, त्याला ती कधीच लाभकारी ठरत नाही. आणि असंही असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहे. माझ्यापर्यंत एका चांगला, मी आता जगदंबेच्या कृपेने एवढ्या 10 वर्षामध्ये पितांबरेचे खूप अनुभव घेतले. अनेक वेळा असं होतं की लोकांवरती चुकीच्या केसेस सुरू होतात, चुकीचं त्यांच्यावरती आरोप लागल्या जाते. त्यावेळी जगदंबिकेच्या कृपेने ते बरोबर बाहेर येतात आणि क्षणात बाहेर येतात. एक मुंबईतले खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यांच्यावरती त्यांच्या काही ह्याच्यामध्ये त्यांना एक अडचण आली की त्यांच्याकडून त्यांचे ज्या गर्भिणी एक बाई त्यांच्याकडे आली होती डिलिव्हरीसाठी, त्या लेडीजच्या काही हेल्थ इश्यूमुळे
मृत्यू झाली. आणि त्यांनी त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करून त्या बाळाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली की ठीक आहे, पण तुम्ही असं म्हणता तुम्ही गरीब आहे, पण त्यांनी चांगल्या अर्थाने त्या बालकाची हे केली. आणि ते जेव्हा मूल 12 वर्षाचं झालं त्यावेळी त्या लोकांनी मर्डर केस त्यांच्यावरती टाकली की तुम्ही दर महिन्याला जसं तुम्ही जबाबदारी करता तसं न करता आत्ताच आम्हाला इतकी रक्कम द्या तर आम्ही केस करणार नाही. आणि 12 वर्षानंतर ती केस टाकली आणि खूप प्रतिष्ठित नाव होतं. आणि जेव्हा तो विषय माझ्यापर्यंत आला तेव्हा जगदंबेची काही उपासना त्यांना प्राप्त झाली. आणि ते साध्या सिंपल, अगदी असं नाही की खूप काही एकदम मोठी साधना, अगदी साधी सरळ त्यांना साधना दिल्या गेली. त्यांनी त्यांच्या प्रार्थनेला बळ जगदंबेनं दिलं. आणि नंतर अशी काहीतरी योजना फिरली 1 का 2 दिवसामध्ये की अगदी राष्ट्रपतींकडून जे त्यांच्या काही ज्या काही सनद असते किंवा काही विषय असतो हा त्यांना प्राप्त झाला. आणि त्या कोर्टाच्या त्या केसमधून त्यांना जे अजामीन पात्र जो गुन्हा होता तो जामीन पात्र होऊन त्याच्यातून ते अगदी 2 दिवसात बाहेर पडले. हे का झालं? कारण की ते सत्य होतेत ना. तर अशाही अनेक उदाहरणं आहेत. आणखी एक अगदी जवळचा उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये की एक कोर्ट केस चालू होती. त्या ठिकाणी त्या माणसाच्या वरती सगळे राजकीय नेते अगदी टपून होते. काहीतरी तो जमिनीचा विवाद होता. आणि त्या जमिनीच्या विवादमध्ये कोर्टाने सांगितलं की ही जी काही जमीन आहे ही ह्या नेते मंडळींची आहे. ते खूप मोठा त्याला राजकीय ते रंग आला. आणि तो व्यक्ती अगदी सर्वसाधारण होता, पण त्याला ते कळतच नव्हतं. आणि स्टे करण्यासाठी म्हणजे त्या निर्णयावरती स्टे आणण्यासाठी शनिवार रविवार तिथे अवकाश होता. त्यामुळे शुक्रवारी तो निर्णय पास झाला आणि कोर्टाने सांगितलं की तुम्ही ह्या जमिनीचा ताबा घ्या. आता शनिवार रविवार आले, परत सुट्टी आली, स्टे आणणार कधी? बरोबर. मग त्यांचा मला फोन आला की असं झालं. आणि तो अगदी सर्वसाधारण शेतकरी. मग त्यावेळी जगदंबेची काही उपासना दिली तर तो माझ्या समोरचा प्रत्यक्ष अनुभव आहे. शुक्रवारच्या रात्रीला आमचा, जर कधी तुम्ही संभाजीनगर जिल्हा बघितला, जरा पाण्याच्या बाबतीत थोडासा दुष्काळी भाग आहे. त्या भागामध्ये रात्री इतका पाऊस झाला की त्या जमिनीचं मोजमाप करायला अगदी चिखल, पायापर्यंत चिखल झाला. त्या ठिकाणी मोजमाप सुद्धा ते लोक करू शकले नाही. मंगळवारचा दिवस उजाडला, ते कोर्टामध्ये गेले, त्यांनी सगळे डिटेल्स केले आणि त्यावेळी पुढे कोर्टाने त्याच्यावरती स्टे आणला. म्हणजे आपल्यापेक्षा एक वेगळी रचना परमेश्वराची. पण हे का? सगळा पैसा जरी त्याच्यावरती तो सगळा लावला गेला होता, पण तो गरीब जो शेतकरी होता त्या शेतकऱ्याला त्या जगदंबेने खूप लवकर रिझल्ट दिला. का? ती न्यायप्रिय आहे ना. हा अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून देतो आणि खूप काही बोलण्यासारखं आहे. मी बगलामुखीवरती खरंच बोलत नाही, पण जेव्हा बघा आपली ती आई आहे. आज समाजामध्ये इतकं काही चुकीचं चाललं आहे. लोक इंटरनेटवरनं मंत्र घेतात. बगलामुखीच्या उपासनेच्या अनेक क्रमपद्धती, त्यावरती आपण पुढे डिटेलमध्ये बोलू. आजचा हा पॉडकास्ट म्हणजे अगदी भ्रमाचे भोपळे फोडण्यासाठी मला असं वाटत होतं की केलं पाहिजे की 99 रुपयात बगलामुखी साधना, ती दीक्षा, त्या मंत्राची दीक्षा, अशा पद्धतीचे मी काही पोस्ट वगैरे वाचलेले आहेत. असं एकतर काय, कुठल्या मंत्राची दीक्षा ऑनलाईन देणं हेच मला अगदी अनाकलनीय आहे की ते होऊ शकत नाही. साधना हा तंत्रमार्गातली साधना आहे, ती फार अवघड आहे. सोपी आहे, अवघड आहे, मला ते माहित नाही, परंतु त्याला एक योग्य मार्गदर्शनाची गरज असते. असं ऑनलाईन कुणीही करू शकत नाही. मग हे सगळं असं थोडेसे मिसकन्सेप्शन आहेत समाजामध्ये. त्यालाच धरून मला मिसकन्सेप्शन हे विचारायचं आहे की मला एका असंच पॉडकास्टला आलेल्या एका व्यक्तीने हे सांगितलं की जेवढे राजकारणी आहेत ते त्यांचा विजय व्हावा निवडणुकींमध्ये म्हणून बगलामुखी साधना करतात. जेवढे कोर्ट केसेस होतात, कोर्टामध्ये आपल्या बाजूने निकाल लागावा म्हणून कोर्ट केस हे बगलामुखी साधना करतात. जर समजा गावातली गावखोरीची भांडणं असतील, 2 समाजातली, 2 याच्यातली, तर त्या अपोजिट जी लोक आहेत त्यांचा पराभव व्हावा म्हणून बगलामुखी साधना करतात. तर म्हणजे अशा पद्धतीने याचा प्रचार केला जातो. आणि काय होतं की आता एखाद्याने सांगितलं की तुमचा विजय होईल किंवा तुमच्या बाजूने कोर्टाचा निकाल लागेल, तर अशी लोक फार लवकर ओढल्या जातात. मग याचा मिसयूज सुद्धा बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात होतो. खूप मिसयूज झाला.
पण मला सगळ्यांना हेच सांगणं असतं की इतकं सोपं असतं तर काय नाही झालं असतं. इतकं ते बरोबर. सोपं नाही आहे. मी तेही म्हटलं की जगदंबिका ही न्यायप्रिय आहे, सत्यवादिनी आहे. तुम्हाला माहिती आहे का, माँ बगलामुखीचं जे काही नाव आहे, त्या बगलामुखीचं नाव आहे ब्रह्मविद्या आणि ब्रह्मास्त्र विद्या. तंत्रशास्त्रामध्ये 2च देवतेंना ब्रह्मविद्या सांगितलं जातं. पहिलं म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरीला ब्रह्मविद्या सांगितलंय, कारण की ते अटळ आहे, सत्य आहे, जीव सत्य नाही आहे, आत्मा सत्य आहे हे सांगण्यासाठी श्रीविद्या आहे, म्हणून तिला ब्रह्मविद्या म्हटलेलं आहे. आणि विष्णूंनी जी साधना करून तिला प्रकट केलं ती ललिता त्रिपुर सुंदरीचीच त्यांनी उपासना केली, तेव्हा ती पितांबरा रूपामध्ये ती प्रकट झाली, म्हणून तिला ब्रह्मास्त्र विद्या सांगितलेलं आहे. आणि ब्रह्माची व्याख्या सांगितली की जो सत्य आहे तो कधीही बदलत नाही. मग जी स्वतः सत्याची सत्यवादिनी सत्यरूपिणी आहे ती असत्याची साथ कशी देईल. त्यामुळे ह्या जो काही असं आहे की तुम्ही विजय मिळवू शकता, नक्कीच तुम्ही विजय मिळवू शकतात, पण तुम्ही त्या विजयाची तुमची पात्रता असेल तर. माझ्याकडे तुम्ही जे काही राजकीय उदाहरणं दिले, माझ्याकडे अशी शेकडो राजकीय उदाहरणं आहेत ज्यांनी, जेव्हा मी त्यांना नाही सांगितलं की तुम्ही करू नका, त्यांनी अनेक, आता शेवटी बघा बिझनेस प्रत्येक ठिकाणी आहे. माऊली पण म्हणतात की गुंजे विनहित कोणच सांगे. ठीक आहे, आज तुम्ही काहीही करू शकता आणि त्या लोकांनी ते केलं देखील, पण ते पराजित झाले, मग तुम्ही त्याला काय म्हणणार. इंटेन्शन चुकीचं आहे. असं करून बगलामुखी होत नाही, असं तुम्हाला ती करता येत नाही. आणि जेव्हा आमच्यासारखे त्यावरती बोलतात, लोकांना त्या गोष्टी पचत नाही. माझ्या अल्पमतीला आतापर्यंत जे कळलं, तुम्ही शत्रूवरती विजय मिळवू शकता, तुमची कोर्टात तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो जर कधी तुमची बाजू आणि तुमचं इंटेन्शन जर चांगलं असेल तर माँ बगलामुखी तुम्हाला पुरेपूर साथ देईल. हे आहे अगदी योग्य. साताऱ्यातली एक घटना आहे, जो अगदी खूप, त्यावरती मी आता जास्त चर्चा करत नाही. ती कथा अशी, म्हणजे ती गोष्ट अशी आहे की, एक गोष्ट म्हणण्यापेक्षा माझ्या आयुष्यात अनुभव असा आहे की एक मुलगी होती, अगदी गरीब घरातली तिची अवस्था, आणि त्या मुलीला काही मुलांनी, म्हणजे ती सुंदर होती आणि त्या मुलांनी जरा तिला फसवलं आणि ती प्रेम प्रकरणामध्ये पळून गेली. प्रेम प्रकरणामध्ये पळून गेल्यानंतर काही तिचे विवाद झाले आणि तिची हत्या झाली. हत्या झाल्यानंतर बाप कोणाला उत्तर देईल, बाप कोणाला उत्तर देईल, कोणाला उत्तर प्रश्न विचार. आता जे काही हे होते प्रसंग होते त्यामध्ये ते सगळं फाईल क्लोज करण्यात आली. आणि मग ती व्यक्तीचा जेव्हा माझ्याशी त्यांना कळालं, त्यांना जेव्हा काही उपासना सांगितल्या की नाही तुम्ही फक्त श्रद्धेने करा, मी त्या व्यक्तीचं खूप जास्त पाठराखण करतो की त्यांनी इतक्या श्रद्धेने सांगितलेल्या याच्याने अगदी तंतोतंत पालन करून त्या व्यक्तीने साधना केली. कारण की दुःख होतं ना, पोटची लेक. जेव्हा तुम्हाला कळतं की माझ्या लेकीसमोर असं काही घडलेलं आहे की त्या लेकीला जेव्हा तिचं पोस्टमॉर्टम झालं तेव्हा कळतं की तिच्यावरती कित्येक म्हणजे मुलांनी तिचा शरीरचा भंग केला, आणि अशावेळी त्या इतकी सुंदर लेकराचं जर कधी समोर डोळ्यासमोर मृत्यू होत असेल तर बापाने बघावं काय. कोणती राजकीय शक्ती, कोणती वैज्ञानिक शक्ती त्यावेळी त्या माणसाच्या मदतीला आली. तुम्ही आज सगळे आपण सगळ्यांना बघतो, अनेक लोक त्याच्यावरती आक्षेप घेतात की नाही सगळं थोतांड आहे. तुमचं विज्ञान काय सांगतं यावरती? कोणता डॉक्टर तिथे प्रेझेंट आहे की त्या बिचारा त्या बापाला तुमची काय तुम्ही काउन्सिलिंग करणार आहे की बाबा तू याच्यावरती, आणि कोणतं मेडिटेशन तिथे काम करणार आहे की तू जाऊ दे, जे झालं ते माफ कर? कोणता बाप ते करणार आहे? त्या व्यक्तींनी खूप चांगल्या पद्धतीने उपासना केली, आणि विश्वास ठेवा की अगदी जगदंबिकेने 21 दिवसामध्ये निकाल स्वतःच्या पद्धतीने लावला. आणि तो निकाल भयंकर भयावह होता की म्हणजे कोर्टाशी संबंध काहीच नाही ना, तिथे कोर्टाशी काही संबंध आला, पण ज्यांनी ही घटना केली तो माणूस बरोबर 22-23व्या दिवशी त्या माणसाच्या पाया पडापर्यंत आला की आता तुम्ही तुमचं थांबवा. त्या ज्या माणसाने, ज्या मुलाने ही घटना केली होती त्याचा कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. जो अगदी बेफाम फिरत होता की मी निर्दोष मुक्त झालो, याला तुम्ही काय म्हणणार? आपल्या न्यायापेक्षा त्या जगदंबेचं, त्या परमेश्वराचं न्याय हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. पण हे असं प्रत्येकाला होतं असं नाही. आजकाल सासू सुनेचे भांडण झाले, कोणाचे काही कोर्ट मॅटर झाले की लोकेच बगलामुखी करतात.
इतकं नाहीये, ती ब्रह्मास्त्र आहे ना. ब्रह्मास्त्र केव्हा सांगितलंय? उंदीर मारण्यासाठी तुम्ही ब्रह्मास्त्र कराल, तुम्ही रॉकेट त्या छोटासा देश आहे त्याच्या विवाद करण्यासाठी आता आहे, आपला शेजारीचा देश आहे, छोटं मोठं युद्ध झालं की तो ब्रह्मास्त्राच्या अणुशक्तीच्या धमक्या देतो. पण तसं नाहीये. उंदीर मारण्यासाठी रॉकेट वापरावा नाही लागत. जेव्हा तुमच्या आयुष्यातले सगळे पर्याय खुंटले त्यावेळी तुम्हाला ही शक्ती मदत करते, त्यावेळी तुम्हाला ही ऊर्जा मदत करते. तीच आहे ना, सगळं संपलं त्याच वेळी आहे. मग लोकांना ही सत्यता समजत नाही. लोकांना वाटतं की शत्रूचा विजय नाही, बर्बादी होते. जो चुकीचा सांख्यायन तंत्रामध्ये सांख्यायन ऋषींनी सांगितलंय, जो व्यक्ती दीक्षेचे 3 प्रकार आहे, नीट समजून घ्या. सगळ्यात अगोदर दीक्षा जी होते, पहिला दीक्षेचा प्रकार आहे मांत्री दीक्षा. गुरु आपल्या शिष्याच्या कानामध्ये उपदेश करतो. चेले चपाट्यांचे मी गोष्ट करत नाही. क्रमदीक्षा सांगितलेल्या आहे, वेगवेगळ्या क्रमानुसार ती साधना सांगितलेली आहे. तर कानामध्ये मंत्रोपदेश करतात, त्याला मांत्री दीक्षा म्हटलेली आहे. दुसरी शांभवी दीक्षा, जी एक योगिक प्रक्रिया आहे, ती अशी सहजासहजी कुणाला देता येत नाही. तिसरं शक्तिपात दीक्षा. महाराष्ट्रामध्ये आता तरी माझ्या पानामध्ये शक्तिपात दीक्षा देणारे कोणीच नव्हते. जर कधी शक्तिपातचा विषय येतो तेव्हा परमपूजनीय वंदनीय गुळवणी महाराजांचं माझ्यासमोर चेहरा येतो की इतकी शक्तिपाताचार्य त्यांना म्हणत होते. काय त्यांची साधना होती. आजकालचे आम्हीही नाही, आम्ही अगदी छोटे सूक्ष्म रूप आहोत त्यांच्या पुढे. शक्तिपाताची उपासना इतक्या तीव्रतेने त्यांनी केली, तशी त्याची दीक्षा होते. त्या 3 पद्धतीनेच दीक्षा दिली जाणार आहे. तुम्ही ऑनलाईन कशी दीक्षा त्याची देणार? कसा तुम्ही त्याचा तो मंत्राचा भेद तुम्ही कसा समजावून सांगणार? शक्यच नाही आहे ते. आणि जो मंत्र लगेच अनेक लोक यूट्यूबवरती, अनेक लोकांना मी पाहतो, लोक यूट्यूबवरतून मंत्र घेतात. एका महाशयाने मला असं सांगितलं की तुम्ही सगळं खोटं पसरवताय, मी 12 वर्षापासून बगलामुखीचा मंत्र करतोय घेऊन, माझं काही झालं नाही आहे, मी व्यवस्थित आहे. त्यांना मी नक्की सांगतो की असं जर कधी करून होत असतं तर काय नाही झालं असतं. 12 वर्ष तुम्ही एकच मंत्र रटताय, पण तुम्हाला पुढची विद्याच माहिती मिळाली नाही, तुम्हाला काय फायदा? देवीचे एकाक्षर, त्रयाक्षर, अष्टाक्षर, 36 अक्षर, 40 अक्षर अनेक मंत्र उपासना दिलेले आहे. हे क्रम तुम्हाला पूर्ण करावे लागतात आणि तेव्हा तुम्हाला अनुभूती होते. याच्यासाठी ही विद्या वापरल्या जाते, याच्या पद्धतीने तिची उपासना केली जाते. वरतून दुसरा त्याच्यामध्ये मुख्य शब्द आहे, सर्व दुष्टांना, सगळ्या दुष्टाला जगदंबिका तू त्याला वश कर, त्याचं तू वाचा भान, त्याचं मुख भान. दुष्टता आपल्यामध्ये पण आहे. एक काहीतरी विवाद चालू होता, त्यांच्या शेताचा काहीतरी विवाद चालला होता. त्या एका मावशींचा त्यांना सांगितलं की तुम्ही जगदंबेची उपासना करा. त्यांचा रिझल्ट लवकर लागला, त्यांना त्यांची शेती वापस मिळाली आणि माणसाला गुण लागला की माणूस त्या देवतेला समर्पण करतो. मग त्यांनी कुठेतरी देवीच्या मंदिरात गेलेत, प्रसिद्ध देवीचे ठिकाण आहे, तिथे गेले आणि तिथून त्यांना काही पुस्तक मिळालं, त्यांनी तो मंत्र तिथे सुरू केला, जो मूल मंत्र आहे. आणि जसं जसं त्यांची साधना होत होती तसं तशी त्यांच्या सुनेची तब्येत जास्तच बिघडत होती. आणि ते सगळ्या परिवारातले, ते शिष्य परिवारातले लोक मला कळेनाच असं काय होतंय. मग ज्यावेळी समजलं तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही साधना काय करता? तेव्हा त्यांना सांगितलं की मी या पुस्तकातून हा मंत्र वाचते. मी त्यांना ताबडतोब ते बंद करायला लावलं की तुम्ही ते बंद करा. दुष्टता आपल्या विचारांमध्ये पण आहे ना. तुम्ही सर्व दुष्टांना वाचम मुखम म्हणताय, दुष्टता आपल्यामध्ये पण आहे ना. आपल्याला त्रास होऊ शकतो, आपल्याला पण होऊ शकतो. आणि याचे एक विशिष्ट टप्पे आहेत. मी जर कधी ॲजिथ्रोमायसिन घेत असेल तर मला अगोदर अँटॅसिड घेणं गरजेचं आहे ना. शक्तीचं पण तसंच आहे ना. तुम्ही जी शक्ती करताय त्याची एक विपरीत शक्ती पण तयार होऊ शकते ना. म्हणून मग हे गुरु सांगतात की तुम्हाला काय केलं गेलं पाहिजे. मतलबासाठी आणि बगलामुखीचाच व्यापार चाललाय, तसा होत नाही. सहजासहजी ह्या साधना इतक्या लवकर करता येत नाही. देवीला आपल्या शरीरामध्ये एक गुप्त नाडी आहे, त्या नाडीला अथर्वा म्हणतात, जी हलत नाही, अगदी स्थिर राहते आपल्या याच्यामध्ये. ती एक वेन्स आहे. ती माणसाचं जे काही कनेक्शन आहे, आपल्या शरीरामध्ये एक विद्युत ऊर्जा आहे, ठीक आहे, जे प्रत्येकाला बरोबर ती हेल्प करत असते. आणि प्रत्येकजण एकमेकाशी कनेक्ट आहे, बरोबर. आपल्या विचाराशी वगैरे एकमेकांच्या विचारावरती त्याचा प्रभाव होतो. आणि आपला न्यूटन लॉ पण तेच सांगतं की प्रत्येक सृष्टी एकमेकाशी कनेक्टेड आहे. मग जेव्हा तुम्ही जगदंबेची उपासना करता त्यावेळी तुम्हाला खूप सांभाळून त्या गोष्टी करायच्या असतात. इतक्या सहजासहजी ते तुम्हाला करता येत नाही.
म्हणून खूप विचारपूर्वक आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात आणि तेव्हा त्या फलीभूत होतात. सर्वसाधारण काय उपासना पद्धती किंवा साधना पद्धती आहे बगलामुखी? जर कधी बघा, मी तुम्हाला ते म्हणतोय, क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल, गुरु तर आलाच. सगळ्यात अगोदर गुरु महत्वाचा आहे, पण जर कधी तुमच्यासोबत कोर्ट केसेस की तुमची बाजू सत्य आहे, आज तुम्ही लक्षात घ्या, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये शेकडो नाही हजारो अशा केसेस आहेत की बिल्डरांनी त्यांना फसवलं. त्या ठिकाणी तुम्ही काय करणार? केसच चालू आहे, पैसे भरलेले आहेत. मग अशा वेळी काय करणार? तुमचं सगळं आयुष्य तिथे गेलं. बरोबर. मग त्या ठिकाणी तुम्ही कोणती विद्या, कोणतं तुम्ही काउन्सिलिंग, कोणते मेडिसिन, कोणतं तुमचं विज्ञान वापरणार? अशा वेळी ही जगदंबिका तुम्हाला मदत करते. आणि मला असं वाटतं की हा कर्मकांडीय विषय नाहीये. आता आपण श्री पीतांबरा बगलामुखी शक्तीपीठामध्ये पण बगलामुखी हवन करतो, पण त्याचे विशिष्ट क्रायटेरिया ठरलेला आहे. जोपर्यंत तुम्ही तिची दीक्षा व्यवस्थित तिचे क्रम पूर्ण करत नाही, तोपर्यंत पीठामध्ये कोणीही हवन करू शकत नाही. हा आपला नियम आहे. नियमाने आपल्याला त्या गोष्टी तशा पाळणं गरजेचं असतं. म्हणून आणि जगदंबेची बगलामुखीची उपासना म्हणजे एक सिंह पाळण्यासारखं आहे. तुम्ही कुत्रा मांजर पाळा, तुम्ही त्याचं करू शकता. हत्ती पाळू शकता, त्यालाही तुम्ही देऊ शकता. सिंहाला पाळणं इतकं सोपं नाही आहे. तुम्ही तिच्या समोर जर कधी तो प्रसंग आला आणि तुम्ही फक्त कर्मकांडीय काही कुठे जातात, आणि आज पुण्यामध्ये सर्रास लोक पंडित बोलवून हवनं करतात. ठीक आहे, तुमची जर कधी त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसवत असाल, तशी जर कधी तुम्हाला तसं असेल तर तुम्ही ते करा. पण जो मतलबासाठी जो बगलामुखीची उपासना करवून घेतं, त्यालाही फटके बसतात. खूप मोठे ज्योतिषाचार्य, खूप मोठ्या पूजा करणाऱ्या कर्मकांड व्यक्तींना मी भेटलो. एका व्यक्तींच्या आयुष्यामध्ये मी त्यांचा हात जो आहे, तुम्ही त्यांचा हात अगदी असा पाहिला, त्यांना काहीतरी तो रोग होऊन गेला होता. कुष्ठरोग नाही, त्याला कुष्ठरोग नाही म्हणत, त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यांच्या याच्यामध्ये. मला ते कळलं नाही की असं का, पण जेव्हा मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की अनेक ठिकाणी बगलामुखीचे प्रयोग केले. म्हणून माझं असं म्हणणं असतं की आम्हाला जरी बगलाचं उपासना करायची असले तरी त्याच्या अनेक क्रायटेरिया त्याचे ठरलेले आहे. उठसकट सगळ्यांसाठी बगला नाही करता येत. सगळ्यांसाठी काय आहे, जर कधी तुम्हाला अशी प्रॉब्लेम आला असेल, अशी काही अडचण असेल, बगलामुखी मंगळाला रिप्रेझेंट करणारी शक्ती आहे. तुमच्यावरती जप्ती झाली असेल, तुमच्यावरती कोर्ट केसेस सुरू झालेले आहेत, तुमच्या जमीन कोणी हडपली, तुमच्यावरती कर्ज झालेलं आहे, तुम्हाला आता कोर्टाशी सामोरे जावं लागणार आहे, तुम्हाला पळून जावं लागतं, अशा परिस्थिती जर कधी आल्या असेल तर माझं सर्वसाधारण लोकांना असं म्हणणं की तुम्हाला वाटतं ना बगलामुखी करावी, मी त्यांना सरळ सांगतो की फक्त तुम्ही 40 वाचा. मग बगलामुखीची 40 तुम्ही करू शकता. त्याचे कोणते साईड इफेक्ट नाहीये. तुम्ही जर कधी शुद्ध असाल आणि गुरुची आवश्यकता नाही. 2 उपासना यासाठी, ह्या उपासनेसाठी जे तुम्ही बगलामुखी 40 करत आहात, त्याला तुम्हाला गुरुची आवश्यकता नाहीये. ते तुम्ही साधं सिंपल, जसं आपण हनुमान 40 वाचतो तसं ते तुम्ही प्रेमाने घेऊ शकता, करू शकता. हे खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला योग्य वेळी गुरु तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि तुमचं परिवर्तन होतं. फक्त हे भक्तीपेक्षा ह्या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं. आम्ही एक खूप मोठे डॉक्टर आहेत, मी त्यांचं नाव घेत नाही, त्यांनी मला जेव्हा संशोधनात्मक मी तो सगळ्या गोष्टी पाहिल्या, त्या डॉक्टरांनी ह्या विषय आमच्यासमोर क्लिअर केला की जेव्हा बगलामुखीचा मंत्र करतात त्यावेळी त्यांचे हार्ट रेट आणि BP तेव्हाचा रिपोर्ट आणि ज्यावेळी बगलामुखीची साधना नाही करत तेव्हाचे रिपोर्ट, हे आमच्या समोर त्यांनी स्पष्ट दाखवले. त्याला तुम्ही काय म्हणणार? आपल्या श्वासावरती जेव्हा तुम्ही श्वास जास्त घेता, रक्ताचा प्रवाह खूप जास्त वाढतो. स्ट्रेस लेवल ज्याला म्हणतात, एनर्जी आहे, ती मंत्राला एनर्जी आहे. म्हणून तुम्ही त्या गोष्टी सांभाळून पद्धतीने त्या गोष्टी केल्या पाहिजेत. मी तुम्हाला जर कधी चुकीचं तुमच्याबद्दल काही सोबत काही चुकीचं करायला लागलो तर तुमचे मित्र किंवा तुमचे परिवार सगळ्यात अगोदर मला शत्रू मानतील की नाही? मग मा पीतांबरेच्या भोवती वेगळं रक्षा कवच आहे. अगदी संहार भैरव असतील, रक्तचामुंडा सारख्या देवता त्या आवरण पूजामध्ये आहे. तुम्ही वाईट करणार तर मग काय होणार? जगदंबा तर ती आई आहे, तिला काही फरक नाही पडणार आहे. त्याला दंड द्यावा, त्यांना दंड भोगावाच लागतो. म्हणून हा विषय आपण पाळला पाहिजे. मला जे आतापर्यंत समजलं ना, की जर समजा तुम्ही तुमच्या आयुष्यात बरोबर आहात
तुमचे इंटेन्शनसुद्धा बरोबर आहेत आणि तरीही तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आले, सगळं जग तुमच्या विरुद्ध गेलेलं आहे, पण तुम्ही बरोबर आहात. तर तुम्ही कुठल्या कोर्टामध्ये जाण्यापेक्षा, कुठे याचना करण्यापेक्षा त्या सुप्रीम कोर्टात जा, ते बरोबर. म्हणजे बगलामुखी, बगलामुखी. आणि तिथून जो न्याय निवाडा होईल तो अंतिम असेल. हे मला आत्तापर्यंत कळलं. पण तुमची बाजू, तुमचे इंटेन्शन्स बरोबर पाहिजेत आणि अगदी तेव्हा बरोबर. मात्र ती जगदंबा तुमच्या बाजूने उभी राहील आणि तुमच्या शत्रूचा पराभव झाल्याशिवाय आणि राहत नाही. त्याच्यासाठी विशेष असा जो सर्वप्रसिद्ध मंत्र आहे तोच केला गेला पाहिजे असा काही नाही. आजच्या 6-7 वर्षापूर्वी माझ्यापुढे पर्यंत एक अशी केस आली की नक्षलवादी एरिया जो आहे त्या ठिकाणी एक चांगले ऑफिसर आहेत, त्यांच्याशी माझा संपर्क आला. आता ते त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. तर त्यांना नक्षलवादी लोकांनी त्यांना टार्गेट केलं. कारण की तुम्हाला ते सगळं माहिती आहे की तो एरिया कसा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते हे करता येत नाही. आणि ज्या गावामध्ये त्यांची बदली झाली होती ते गाव पण त्यांच्या विरोधात गेलं. आणि तुम्हाला माहिती असतं की साधना पाळणं पण म्हणजे ते नियम पाळणं, खानपान, ते ज्या एरियामध्ये तिथे नॉनव्हेज सुद्धा, म्हणजे ते त्यांना जे आर्मीच्या कॅम्पमध्ये जे भेटल ते त्यांना खावं लागतं. त्यामुळे साधनेचा तर दूरपर्यंत संबंध नाही. ठीक आहे, लोक म्हणतात हा बगलामुखीची पंचमकाराने साधना होते, पण त्या साधकां तो वर्ग वेगळा आहे, ती परंपरा वेगळी. आपण इथे विषय सर्वसामान्य माणसाचं करतो आहे. मग जेव्हा तो विषय तिथपर्यंत आला त्यावेळी मी फक्त त्यांना साधी सिंपल उपासना सांगितली. आणि फायदा असा त्यांचा, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं ते बदली झाली होती त्या ठिकाणी जिथे ते राहत होते तिथे छोटंसं शिवमंदिर केलेलं होतं. त्यांना फक्त की त्यांना एकच उपाय सांगितला होता की तुम्ही ही साधना करून फक्त बेलपत्र शिवांना वाबा, की तुम्ही काहीच करू नका. योगायोगाने असं झालं की जे त्यांच्यावरती जे आलेले जे काही सगळे प्रेशर होते त्या प्रेशरच त्यांच्यावरतून ते सगळं त्यांना त्याच्यातून रिलीफ मिळाली. जो गावातला जो सरपंच होता, जो त्यांना टार्गेट करणारे होते, त्या व्यक्तीने स्वतः सुसाईड केली. कारण की जर त्यानंतर जेव्हा सगळ्या लोकांनी त्याचा शोध घेतला तर ते पूर्ण जे त्यांचं जे आपला आर्मीचा जो कॅम्प होता तोच उडवण्याचा तिथे कट गावकऱ्यांकडनं चालू होता. आणि तो अगदी त्वरित एका बाईकडनं त्याचा शोध लागला, तिथली जी स्थानिक होती तिला तो विषय समजला आणि त्यावरती ते सगळे लोक वाचते. तो प्रेशर इतका वाढला की मी फसल्या जाईल म्हणून त्या माणसाने आत्महत्या केली. आज त्या माणसाने, त्या व्यक्तीने आत्महत्या केली नसती तर अख्खं आर्मीचं बेस हे डिस्ट्रॉय झालं असतं. मला माहिती नाहीये हे याला तुम्ही विज्ञान म्हणा, याला तुम्ही तंत्र म्हणा, याला तुम्ही काय म्हणा, योगायोग म्हणा, जे म्हणायचं असेल ते तुम्ही म्हणा. पण मला असं वाटतं की अशी एक शक्ती आहे की त्या ठिकाणी तुम्हाला ती मदत करते. अजून तुम्हाला सांगतो, बघलं जर कधी राजस्थानच्या बॉर्डरवरती जगदंबेचं खूप सुंदर मंदिर आहे, मी त्याचं नाव सांगणार नाही. पण त्या ठिकाणी जेव्हा पाकिस्तानी लोकांनी ज्यावेळी बॉम्ब टाकला, जे काही त्यांच्यावरती हल्ला केला, तो तनोट माता त्यांच्यावरती जेव्हा आपला हल्ला केला त्या ठिकाणी ते रिफ्यूज, म्हणजे ते सक्सेस नाही झालं. इतकी शक्ती मैयाच्या उपासनेमध्ये, ते तनोट रूप तंत्रामध्ये सुद्धा हे पितांबरेचं स्वरूप आहे. कारगिल युद्धाच्या वेळेचा हा सगळा प्रसंग. आणि माझे दादा गुरु स्वामी महाराज दतियाचे खूप चांगला ज्यावेळी आपल्या भारत आणि चीन यांच्यामध्ये जेव्हा युद्ध चालू होतं त्या वेळी त्या काळामध्ये स्वामी महाराजांनी, दतियापीठ स्वामी महाराजांनी बगलामुखीची उपासना केली. आणि त्याच्या काही दिवसानंतरच अगदी निकाल लागला. यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत असं होणार आहे. कलेक्टर थ्रू राष्ट्रपतीपर्यंत मेसेज गेला की संध्याकाळपर्यंत युद्ध थांबेल. आणि ते युद्ध बरोबर थांबलं आणि तिथून पितांबरेला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली. हे गुगल तुम्ही करू शकता. पण तुमचा हेतू ही राष्ट्र संरक्षण देणारी देवता आहे. ही जी शक्ती आहे राष्ट्राच्या धर्माच्या उत्कर्षासाठी ती केली गेली पाहिजे. तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ही विद्या नाही वापरल्या जात. येणाऱ्या 12 नोव्हेंबर आपली जी तारीख आहे त्या दिवशी आपण संकल्प, जेव्हाही बगलामुखीचं सामूहिक साधना आपण करतो त्यावेळी फक्त संकल्प राष्ट्र उत्कर्ष हाच असतो. आजच्या वेळी आपण 12 नोव्हेंबरला जो काही हवनकुंड वगैरे सगळं ठेवलेलं आहे, महाराष्ट्रातलं हे पहिलं हवन असं असणार आहे की ते कमीत कमी 36 कुंडीय पितांबरेचं यज्ञ भैरव संयुक्त आपण ते करणार आहोत.
आणि त्याचा संकल्प आपला प्रॉब्लेम जावा, हे व्हावे, हा नाही आहे. फक्त छोटा उद्देश झाला. अगदी हे छोटं, त्याच्यातून तर ते होणार. पण आपल्या धर्माच्या ह्या युद्धामध्ये आपलं संरक्षण व्हावं, आपल्या धर्माची स्थापना चांगल्या रीतीने व्हावी, यासाठी हे सगळे प्रकार आपण करत असतो, सगळ्या साधना करत असतो. आतापर्यंत आपण जे पाहिलं की कोणाला जर अडचण आली तर बगलामुखी आतापर्यंत जे बोललो होतं ते साधना आपण करू शकतो. डेली बेसिसवरती करू शकतो ही डेली बेसिसवरती तुम्ही करू शकतात. फक्त संकल्प सोडून करायची असते, काही आवश्यकता नाही. जी संकल्प विकल्पाच्या जी पलीकडे तीच जगदंबा आहे. म्हणून तुम्ही फक्त एक चांगल्या इंटेन्शनने तुम्ही फक्त 40चं पठण करू शकता. आणि जेव्हा मी ऑल इंडिया जात असतो, जेव्हा काही ठिकाणी मी राजस्थान साईडला जेव्हा जातो, तर तिथे जोधपूर, जयपूर जिथले जे राजघराणे आहे, जेव्हा मी त्यांच्याकडे व्हिजिट करायला गेलो, तेव्हा मला कळलं की त्यांची वंशानुवंश परंपरागत असलेलं त्यांच्या घरामध्ये बगलामुखी सोन्याचे यंत्र मला सापडले. त्यांनाही माहिती नव्हतं की ती बगलामुखी उपासना आहे म्हणून. कारण की ती स्तंभित करते. ऐश्वर्य पण स्तंभित करणं गरजेचं आहे ना. पैसा येतो आणि जातो, सत्ता पण गरजेची आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ही राजविद्या आहे, ही अशा तिचं मर्यादा राखून आपण हे केलं गेलं पाहिजे, तर तिची पवित्रता आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. अनेक मार्गामध्ये तिची उपासना असते, त्याचे अनेक नियम असतात. इव्हन जर कधी, आता मला सांगायला आनंद होईल की जर कधी आम्हाला आपल्या पीठामध्ये काही इमर्जन्सी कोणाचं हवन वगैरे करण्याची वेळ पडली, तर 5 ते 6 दिवस अगोदर कांदा लसूण आम्हाला सोडावा लागतो. कोणत्याही प्रकारचं बली मांसविद्या याचा आपण वापर करत नाही. आणि समोरचाचा विषय तेवढा महत्त्वाचा असतो. जर कधी मैयावरती बोलायचं ठरवलं तर अगदी मी म्हणतो खूप पॉडकास्ट होतील, एवढे लोकांचे एक्सपिरियन्स आहे. पण केव्हा लगेच एकदम क्षणात झालं असं नाही होत. रॉचेस्टर जवळ माझ्या क्लायंट आहेत, आपल्या इंडियन ती आहे पण ती तिथे शिफ्ट झालेली. हां, तर त्या ठिकाणी तिला अडचण आली की तिचा नवरा तिला खूप जास्त त्रास देत होता. आणि त्रास देत होता म्हणजे खूप तिच्या मारहाणी वगैरे तिला करायचा. आणि वादविवाद इतके वाढले की तिला त्या वादामध्ये त्या माणसाने तिला घरामध्येच बंद करून 4 दिवस तो निघून गेला होता. आणि शेजारच्या माणसाने तिचा तो दरवाजा वगैरे तोडून, काच वगैरे तोडून त्या लेडीजला बाहेर काढलं. तर ह्या माणसाने तिच्यावरती पण आणि त्या शेजारच्या माणसावरती पण कोर्ट केस केली आणि ती केस अमेरिकेत चालू होती. आणि मग सगळे प्रयत्न करून झाले. मग जेव्हा आपल्यापर्यंत तो विषय आला, काउन्सिलिंगमध्ये तिला उपासना दिली, ती साधनेने ती करत होती, पण रिझल्ट लवकर तिला भेटेना. तिने सांगितलं की गुरुजी आपण सगळं केलं पण असं होतं. तिला म्हटलं माझ्या हातात काही नाही आहे, तू त्या जगदंबेला सांग. आणि ती मला, माझ्या समोरचा अनुभव आहे, ती त्या रात्री इतकी रडली देवीसमोर की मला घरी जाण्यासाठी सुद्धा पैसा ह्या माणसाने ठेवलेला नाही आहे, फक्त त्या माणसाने साईन करून मी याच्यातून मुक्त झाली, एवढं मला मुक्त करावं, मला भारतात यावं लागेल. आणि ज्यावेळी तिने पूर्ण अनन्य भावाने जेव्हा ती जगदंबेला शरण गेली, अनन्याश्चिंतयन्तो माम, जेव्हा रात्र ते तिची साधना करून ती अगदी पूर्ण देवीवरती समर्पण करून ती झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या नवऱ्याने ईमेलद्वारे तिला तिच्या मनात काय आलं, घटस्फोट पण दिला. तिची इच्छा होती की ह्या माणसाने फक्त माझं इंडियापर्यंत जाण्यापुरता मला पैसा द्यावा, तिकिटाचा, मी जाते. त्या माणसाने तिला कमीत कमी 20 ते 35 लाख त्यांच्या इथले त्या मुलीला वापस केलं. पण हे केव्हा झालं? अनन्य भाव. कोणत्याही पंडिताच्या आश्रित, कोणत्याही गुरूंच्या आश्रित, कोणत्याही पीठाधीशाच्या आश्रित जगदंबा नाही. मी असो अथवा कोणी असो, ती आश्रित, ती आश्रया, सगळ्यांना आश्रय देणारी आहे. ती कुणाच्या आश्रयात राहणारी नाही. म्हणून तुमची जर कधी बाजू तशी असेल, तुमचं जर कधी तसं इंटेन्शन प्युअर असेल, तर ही साधना तुम्हाला खूप काही देईल. आणि आज ऑनलाईन अनेक लोक सांगतात इथे हवन करतात, तिथे हवन करतात. तुमचं या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. बघा, सगळ्या शांतीपेक्षा मनशांती महत्वाची. तुम्हाला ते करून तुम्हाला बरं वाटत असेल ते तुम्ही करावं, पण त्याचा ॲडिक्ट होऊ नका. एक सारासार विचार करा, समजून तुम्ही स्वतः व्यवस्थित पद्धतीने तिची उपासना करा, तेव्हा तुमचं चांगलं होतं. खूप छान गुरुजी. आणि अगदीच म्हणजे तुम्ही तुमच्या पीठमचं नावच श्री पीतांबरा बगलामुखी शक्तीपीठ का ठेवलेलं आहे हे माझ्या आत्ता लक्षात आलं. कारण तुम्ही ज्या एनर्जी कनेक्ट होऊन बोलत होतात आणि खूप 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 सुंदर.
आता ॲक्च्युली हा पॉडकास्ट इथे संपत नाही खरं बघायला गेलं तर. परंतु आज आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे, म्हणून आजच्या पुरता आपण थांबूयात. मी प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करतो की हा विषय खूप गहन आहे आणि मला माझ्या डोक्यात फार प्रश्न आहेत की उपासना कशी, काय त्याचे स्टेप्स, काय पुढे कशा कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो. खूप सारे प्रश्न आहेत. आपण पुढे एखादा पार्ट नक्कीच स्पेशल बगलामुखी या विषयावरती करूयात. तोपर्यंत आज गुरुजीला आपण रजा देऊयात. तुमच्या कमेंट येणं फार गरजेचं आहे. तुमचा जेवढं प्रेम या पॉडकास्टला मिळेल तेव्हाच मला सुद्धा बळ मिळेल गुरुजीपर्यंत पोहोचून त्यांना पुन्हा या मंचावरती घेऊन येण्याचं. त्यामुळे तुमचं सर्वांचं प्रेम पाहिजेच आहे. आणि जसं आपण मागच्याही पॉडकास्टमध्ये सांगितलं की 12 नोव्हेंबरला श्री पितांबरा बगलामुखी शक्तिपीठ अहिल्यानगर येथे काळभैरव जयंतीच्या दिवशी जे फार मोठं यज्ञ आणि हवन होणार आहे, त्याच्यासाठी उपस्थित प्रत्येकाने राहावं. तिथे पोहोचण्यासाठीच्या ज्या काही डिटेल्स आहेत आपण त्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. बाकी पॉडकास्टला प्रेम द्या आणि लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका. आजच्या पुरतं थांबूयात, भेटूयात पुढच्या भागामध्ये. गुरुजी खूप खूप धन्यवाद. आणि काही आहे सांगायचं तुमच्या वतीने? सगळ्यांना हात जोडून एकच विनंती करतो की आम्ही कसे जरी असलो, तुम्हाला प्रत्येकाला ते पटेल असं नाही आहे. तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की मैयाविषयी माझं जे काही कार्य आहे की आईविषयी सगळ्यांना सकारात्मक भाव प्रत्येकाविषयी कळावा. लोक आघोरी शब्द म्हटलं, बगलामुखीला म्हटलं की आघोरी शब्द आठवतं, तसं नाही आहे. ही खूप शुद्ध आणि सात्विक तिचं स्वरूप आहे. तुम्ही त्याला एकदा समजून घ्या. आई आहे तेवढं तुम्ही समजून घ्या. एकदा कार्यक्रमाला या, बघा, स्वतः तुम्ही अवलोकन करा. लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा एकदा तुम्ही ते एक्सपिरियन्स घ्या. तुम्हाला योग्य वाटलं कंटिन्यू करा, नाहीतर आपण थांबवू शकतो. तसं काही नाही आहे. तर प्रत्येकाने समजून उमजून साधना करा आणि आपल्या जीवनाचा उत्कर्ष करून घ्या. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री मात्रे नमः.